विसरण व्हावा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी नलगी मुक्ती आणि संपदा किंवा नलगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेत पाणी मंडरम मंडनाना तरुण तुलसी मालान कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंगा दूसरे चरण संततिया दूसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबांजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र या अंबड नगरीमध्ये
भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, ब्रह्मलीन सागरानंदजी बाबा सरस्वती यांच्या पुण्यतिथीचा हा उत्सव आणि त्या उत्सवाला हरिभक्तपरायण कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर अगोदर गणेशाचं वंदन करावं लागत असतं, आहे की नाही? म्हणून गणेश बाबांचा आशीर्वाद आहे आणि सर्वांना आनंद मिळावा म्हणून सर्वानंद बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, आहे का नाही? आणि त्याच्यामुळं सगळं गोकुळनाथासारखं झालेलं आहे, बरोबर आहे ना? गोकुळनाथ महाराजही उपस्थित आहेत. भगवान महाराजांनी याचं आयोजन केलेलं आहे आणि या सगळ्यामुळं संतोषाच्या मुखातून आपल्याला ही कथा ऐकायला मिळते, आहे का नाही? संतोष महाराज आहेत, आधी करून सगळीच मंडळी आहेत. आता इथं ऐकणारे कमी आहे, महाराज जास्त आहेत. कुंभमेळा तसा 27ला आहे, पण आंबडला आताच भरला, आहे का नाही? म्हणून सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हे सर्व कृपा स्वामीजींची आहे, म्हणून एवढ्या महात्म्यांचे आज आपल्याला दर्शन झालेले आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, हेची दान देगा देवा, प्रश्नही तिथंच आहे उत्तरही तिथंच आहे. अभंगातला प्रश्न आहे हेची दान देगा देवा, उत्तर काय? तुझा विसर न व्हावा. मला जीवनामध्ये तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू मला दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल? गुण गाईन आवडी, आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. हेची माझी सर्व जोडी, याच्यापेक्षा मला जीवनामध्ये दुसरं काही जोडायचं नाही, मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही. भगवंत म्हणले तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा, मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. म्हणले न लगे मुक्ती धन संपदा, मला मुक्ती नकोय देवा. आपला जो परमार्थ चाललेला आहे तो मुक्ती मिळवण्यासाठी चाललेला आहे. आणि महाराज म्हणतात मला मुक्ती नको. का? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली, जे पाठ आहे ते बोला. महाराज मंडळी भरपूर आहे का नाही? तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे, म्हणून आम्हाला मुक्ती नको देवा. मग धन घ्या. म्हणले धन सुद्धा नको, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. अर्थाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितलेले आहेत, म्हणून आम्हाला धन सुद्धा नको. मग काय पाहिजे? संपदा घ्या. संपदा सोहळा नावडी मनाला, लागला टकळा पंढरीचा. मग काय पाहिजे तुम्हाला? बस आज या आंबड मध्ये ही एवढी संत मंडळी आली ना, बस दरवर्षी या संत मंडळीची संगत मिळावी. संत संग देई सदा, सदा आम्हाला या संतांच्या संगतीत राहायला मिळावं. मग भगवंत म्हणले ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणले देवा तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हास. सुखाने आम्हाला गर्भवासात घाल. आता गर्भवास, गारुळे महाराज, गर्भवासान सुखानं हे पटण्यासारखं आहे का? काय सांगू गर्भीची यातना, मद भोगिता नारायणा. गर्भवासीचे दुःख गाढे, कवना पुढे सांगावे किंवा मांडावे. गर्भवासामध्ये काय कमी दुःख आहे का? कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे. पाय
वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे. कधी कधी म्हणतात या दुःखापासून मला वेगळं करा, कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. कधी कधी जन्म घेण्यासाठी आग्रह धरतात, तर कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. तर ऐका, गर्भवासामध्ये दुःख आहे, पण कुणाला? विठाला विठाला. महाराज म्हणले गर्भवासामध्ये दुःख आहे, पण कुणाला आहे? लक्ष देऊन ऐका बरं का. गर्भवासात दुःख आहे ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. गर्भवासाचं दुःख होण्याचं काहीच कारण नाही, फक्त तुम्ही भगवंताचं नाम मुखामध्ये धारण करा. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयासता नाम तुझे. बोलत चला बघा. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर माणूस काय होईल? बोला ना जरा मोकळं बोला बघा. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर माणूस काय होईल? मरून जाईल, बुडून जाईल. बरोबर आहे. तुम्ही पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणारही नाही आणि बुडणारही नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला, मी ऑन कॅमेरा बोलतोय, मला माहिती आहे. तुम्ही पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही, बुडणार नाही. फक्त सांगड बांधून मारा. नसू द्या ना पोहणं नसू द्या ना, सांगड बांधा ना. आपण पोहणं शिकलो कशावर? सांगड बांधूनच शिकलो ना. पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, फक्त सांगड बांधून मारा, त्याला पर्याय. तसं गर्भवासात उडी मारा, फक्त सांगड बांधून मारा. कोणती सांगड? बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची, भगवंताच्या नामाची सांगड बांधून गर्भवासात या. गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण नाही. अजून सोपं करून सांगतो तुम्हाला. चला, एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचवू शकतं का? बोला हो नाही. काहीतरी म्हणा बघा. उगा फ्रेश बसा, असं एकदम मला हे जड जाते थोडं, त्यामुळे फ्रेश बसा, असं एकदम मस्त बसा. वातावरणावरून लक्षात येतच असन तुमच्या, आहे का नाही? त्याच्यामुळे हसत खेळता राहा. बघा, एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचवू शकतं का? बोला नाही. तुमच्या माहितीप्रमाणे त्याला कोणी वाचू शकत नाही, पण कायद्याच्या नियमाप्रमाणे त्याला एक माणूस वाचू शकतो. त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्या माणसाची फाशी जरी रद्द करायची असेल तर राष्ट्रपतीच्या सिग्नेचरनं सहीनं फाशी रद्द होते. हा राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. देवा, तसं तू राष्ट्रपती आहे ना, तशी फाशी रद्द होत नाही, पण राष्ट्रपतीच्या सहीनं होऊ शकते ना. तसं तू राष्ट्रपती आहेस ना, तुझ्या सहीनं जर गर्भवासात आलो तर दुःख होण्याचं काही कारणच नाही ना. एवढं दुःख तू थांबवू शकतो, तेवढा अधिकार तुझ्याकडे आहे. असं एक उदाहरण घ्या. अजून सोपं करून सांगतो. चला, एखाद्या माणसाला जर आपण मारून टाकलं तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? बोला नाही तर द्यावी लागेल. फाशीची शिक्षा होईल. बरोबर आहे. एखाद्या माणसाला आपण मारून टाकलं तुकाराम भाऊ तर आपल्याला फाशीची शिक्षा होईल. मला सांगा, फाशी देण्यासाठी माणूस असतो का मशीन असतं? माणूस. बरोबर आहे. आता माणूस मारल्याची सजा फाशी आहे. फाशी देणारा आठवड्याला माणसं मारतो, त्याला सरकारी पगार आहे. आता ही रियालिटी आहे. माणूस मारल्याची सजा फाशी आहे ना, मग फाशी मारणारा आठवड्याला माणसं मारतो ना, फाशी देणारा, त्याला सरकारी घर राहिला. बर, तो माणूस मारतो तर त्याला पोलीस प्रोटेक्शन, पुन्हा त्याला पगार सरकारी. अरे हे कसं काय? एका संविधानावर चालणाऱ्या देशात असा वेगळा न्याय का असावा? लक्षात येते माझं बोलणं तुमचं? माणूस मारल्याची सजा जर फाशी आहे तर फाशी मारणारा कुठं जनावर मारलं? त्यानं तर माणूसच मारला ना. मग त्याला पगार का ना आपल्याला फाशी का? उदाहरण सांगतो, लक्षात घ्या. त्यानं माणूस मारला तो सरकारची आज्ञा म्हणून, आणि आपण माणूस मारला अपराध म्हणून. सरकारच्या आज्ञे म्हणून माणूस मारला तर त्याची पगार आहे. एखाद्या PSI न जर एखादा डाकू मारला तर त्याची बढती होती, त्याचं 1 स्टार आणखी वाढतं बरं का. मग माणूस मारल्याची सजा नाहीये, ती सरकारच्या विरोधात काम केल्याची सजा आहे. सरकारच्या विरोधात काम केल्याची सजा फाशी आहे, आणि सरकारच्या आज्ञेनं काम केलं तर त्याची पगार आहे.
तसं आम्ही जे गर्भवासात चाललो ते तुझ्या आज्ञेवरून चाललोय ना, मग त्याची पगार मिळायला पाहिजे. येतो जातो आम्ही देवाच्या सांगाय. तुझ्या सांगण्यावरून जात असेल तर त्याची पगार मिळायला पाहिजे. अरे त्रास होत असेल तर आम्हाला जाण्याचं कारण काय? काही कारण नाही. असं एक उदाहरण घ्या, अजून सोपं करून सांगतो. चला मला सांगा मावल्या हो, बोला, चोरी होणं चांगलं का वाईट? महिला मंडळ बोला ना, तुम्हाला बोलता येते ना, मग बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा, इथं कशी बोल, तशीच बोल माय. आता हा, चोरी होणं चांगलं का वाईट? वाईट. आता चोरी चांगली कशी असते मी तुमच्या समोर आणून देतो. एका चोरानं एका घरून चोरी केली. इकडे या दादा. एका चोरानं एका घरून चोरी केली. लक्ष देऊन ऐका. तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. पहिलं घर फोडलं, 10,000 रुपये मिळाले. 10,000 त्याचं समाधान झालं नाही, मग त्यानं दुसरं घर फोडलं. दुसरं घर फोडल्यानंतर त्याला 5,000 रुपये मिळाले. विठाला विठाला. पहिलं घर फोडलं, 10,000 रुपये मिळाले. दुसरं घर फोडलं, किती मिळाले? बोला. 5,000. पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली आणि या चोराला कळलं, कोणीतरी जाग झालं. जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर ते पळून गेलं. हा पाहतो माणूस उठला, काय कपाट तोडलंय चोराने आणि 5,000 रुपये रात्रीच मोजून ठेवले होते. चोरानं ते कपाट तोडलं आणि घेऊन गेला. रडत बसला, आता काय करावं. तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोडं आहे म्हणून पाहावं. झालं असं, चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं आणि 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला 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 बोला. गेली किती? 1,005 आणि मिळाले किती? मग फायदा कितीचा? रोज होऊ द्या ना. तुमच्या घरी नाही, माझ्या घरी. एका चोरी मागे जर 5,000चा फायदा होत असेल तर चांगलं आहे ना. तसं गर्भवासाचं दुःख नाहीच, पण मानलं तर किती दिवसाचं? 9 महिने 9 दिवसाचं. पण आयुष्यभर तुझं भजन करायला मिळत असेल तर मी जन्म घ्यायला तयार आहे. मी पुन्हा जन्माला येणार. आयुष्यभर जर भजन करायला मिळत असेल तर मी ते दुःख सुद्धा सहन करायला तयार आहे. पुढं मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस सहन करायला तयार होत असतो. विठाला विठाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. आपल्या सगळ्यांना एक जुना दृष्टांत माहिती आहे बघा. एक माणूस गोफणीतून असं पाखरं राखताना ते गोफण मारायचा, बरोबर आहे. पण ते गोफण मारल्यानंतर झाला असं होतं, तो एक श्रीमंत माणूस होता आणि तो काही दगडाने गोफण हाणत नव्हता. सोन्याची गोळी होती, त्या सोन्याची गोळी होती, हा लक्षात ठेवा. आणि ते एकाला असा पाठीत लागला गोळा. असा राग आला त्याला. पाठीमागं पाहिलं, गोफणीचा दगड लागला आणि पहिल्यांदा मागे पाहिलं तर ते गोफण मारणारा दिसला आणि पुन्हा एवढं जोरात काय लागलं म्हणून पाहिलं तर ते पुन्हा सोन्याचा गोळा दिसला. म्हणजे अजून 2-3 मार. माझं बोलणं कळलं तुम्हाला? गोफणीचा खडा लागला हे दुःख आहे, पण गोळा सोन्याचा आहे हे सुख आहे ना. तेवढा आनंदानं मी सहन करायला तयार आहे. म्हणून सुखाने आम्हाला त्या गर्भवासात घाल. गुण गायीना आवडी याची माझी सर्व जोडी, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की आजच्या दिवशी मागणी पर प्रकरणातला अभंग असावा, असा एक संप्रदायाचा अलिखित दंड आहे. त्याला कुठं शास्त्र आधार नाही बरं का, की मागणी परच घेतला पाहिजे, बरोबर आहे ना. पण ते थोरा मोठ्यांची परंपरा आहे म्हणून हा मागणी पर प्रकरणातला अभंग आहे. माझा पहिला प्रश्न हा आहे, आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का? आपण देवाकडे काही मागणं म्हणजे देवाची सरळ सरळ चूक काढल्याप्रमाणे आपण देवाकडे काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नाही असा त्याचा अर्थ होईल. पण देवाला कळत नाही असं तर म्हणता येणार नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकाळा म्हणी धन्य तुझी विठोबा. त्याचा सारखा चतुर या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. मग देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. मग जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. पण असं आहे स्वामीजी, मंदिर भी एक गजब की जगह है. मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीक मागते हैं और आमिर अंदर भीक मागते हैं. गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत डायरेक्ट मूर्ती जवळ जाऊन मागतात. बाहेरचा भिकारी म्हणतो ₹2 द्या आणि आतला भिकारी कोटी शिवाय मागत नाही. मग मोठा भिकारी बाहेरचा का आतला?
बोला बोला बोला. आतला मग आपण बाहेरचे का आतले? जाऊ द्या नंतर तपासा. आता लय वाईट वाटेल. विठाला विठाला. देवाच्या मंदिरात दिलेला आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जायचं असतं. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे. त्यानं जे दिलेलं आहे आपल्याला हे नरदेह दान दिलेलं आहे याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. बरं मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असता. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. मी एक छान गाडीत येता येता वाक्य वाचलंय स्वामीजी. समर्पणाच्या बाबतीत आहे, जीवनाचं समर्पण जर चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. समर्पण आपलं आयुष्य कुणाच्या चरणावर समर्पित करायचं हे फार महत्वाचं आहे बरं का. कुणाच्याही चरणावर हे सुंदर डोकं टेकवत जाऊ नका. आपलं डोकं पायावर ठेवायच्या अगोदर डोक्यानं 1000 वेळ विचार करायचा हे कुठं ठेवायचं. हे काय सामान्य थोडंच आहे महाराज. समर्पण कुठेही नाही जमत. समर्पण जर चुकलं तर सरपण व्हायला वेळ लागत नाही. मला सांगायचं काय, देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईला घवा तुका म्हणे आनंद. आमच्या जीवनात देह सुद्धा तुला समर्पण आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रवृत्त अश्नामी प्रयतात्मनः. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. काही द्या तुम्ही देवाला, अंतकरणातला भाव चांगला असला पाहिजे. पत्रम एक भाजीचं पान दिलं होतं द्रौपदीने, त्याच्या मोबदल्यात हजारो ऋषीला जीव घातलं. बरोबर आहे ना. एक चिंदी बोटाला बांधली होती, त्याच्या धाग्या धाग्याची देवानं साडी पुरवली. लक्ष देऊन ऐका बरं का. घेशी तेव्हा देशी, नाही अशी नाही असं देशी. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उधार. तपे विन दैवत, बोला दिल्याशिवाय विन तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. समर्पण करावं लागेल. अहो कोणती गोष्ट समर्पणाशिवाय आहे का? चला, समर्पणाशिवाय काहीच नाही. ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे अधिकार. म्हणजे महिनाभर कामाचं समर्पण करावं लागेल तेव्हा 1 दिवस पगारीचा अधिकार मिळेल. 1 महिना काम केलं तर महिन्याची पगार मागण्याचा अधिकार आहे. दिवसभर शेतात काम केलं तर दिवसाचा रोजगार मागण्याचा अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा अधिकार. धन्यवाद. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला नाव ठेवून फायदा नाही. बरोबर आहे ना. मतदान आहे, दान आहे ना, मग ते दान करावं लागेल ना. मतदान आहे, त्याचं समर्पण करावं लागेल तुम्हाला. आता मतदानाच्या अगोदरच भ्रष्टाचार होतो. हे बघा, निवडून आलेले नेते नंतर भ्रष्टाचार. आता कोणीच नेता नाही त्याच्यामुळे इथं बोलाय अडचण नाही. नेते भ्रष्टाचार कधी करतील? निवडून आल्यावर. मतदार अगोदरच करतो. मतदार अगोदर करतो ना. अरे निवडून येणारा नंतर करेल, आला तर निवडून. बरोबर आहे ना. विधानसभेच्या टायमाला मी ते मतदान करायला गेलो. आमच्या शाळेमध्ये माझी ते लाईन लागली. माझ्या समोर एक मतदान केंद्रात गेलं आणि ते ईव्हीएम मशीन जवळ उभा राहिला. बराच वेळ उभा राहिलो. त्याला म्हणलो किती वेळ उभा राहता, कळा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवना म्हणे. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. समर्पण करावं लागेल. महाराज म्हणले आमच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे आणि मागणं काही नाही. आपल्या जीवनात भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी. आपल्या जीवनात भक्ती थोडी आहे आणि मागणं सर्वस्वाचं आहे. विठाला विठाला. महाराज म्हणले आमच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे आणि मागणं तुला काहीच नाहीये. म्हणून मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे म्हणून. महाराजांना मागावं ही देवाची अपेक्षा होती. पण महाराज म्हणले वडिलाची
महाराज म्हणले काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाहीये. आता वडील शब्दाचा अर्थ काय होतो बघा. महादेव बाबा वडील शब्दाचे 3 अर्थ होतात. आपल्यापेक्षा वयानं मोठे असतात त्यांना एक वडील म्हणतात, बरोबर आहे ना. म्हणून बाळाऊ शाळेमध्ये प्रतिज्ञा असते ना, मी माझ्या वडीलधाऱ्या माणसाची मान कापीन, राखीन, आहे का. हे एक वडील. आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते एक वडील. आणि महाराज म्हणतात आपल्या थोरा मोठ्यांची परंपरा हे एक वडील. येद येद आचरती श्रेष्ठ तत् देवे तरो जना सयत प्रमाणम कृते लोकस तदनुवर्तते एथ वडील जे जे करती तया नाम धर्म. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. ज्या परंपरेत आमचा जन्म झाला तेव्हा त्या परंपरेमध्ये मागण्याची रीत नाही. आता जाणकार मंडळी पुढे आहे म्हणून बोलतो. छोटासा प्रसंग आहे, थोडक्यात सांगतो, लक्ष द्या माझ्याकडे. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, प्रल्हाद तुझ्या देवाचं भजन करतो, तुझा देव आहे कुठे. प्रल्हादानं सांगितलं, बाबा माझा देव कुठे असं विचारू नका. माझा देव नाही अशी एखादी मला जागा दाखवा. कोई कहता है स्वामी जी भगवान नजर नहीं आता है. तर तुम्ही हिंदीचे चांगले चाहते आहात म्हणून मी बोलतोय. आणि शेअर आहे त्याच्यामुळे अडचण नाही. कोई कहता है भगवान नजर नहीं आता है. जब कोई नजर नहीं आता है तो भगवान ही नजर आता है. जेव्हा माणसाला काहीच दिसत नसतं ना तेव्हा फक्त देव दिसत असतो. तेव्हा देव दिसत असतो. म्हणजे बाबा माझा देव नाही अशी जागा नाही. हिरण्यकश्यपूने विचारले, या खांबात देव आहे का. बाबा परत तेच काय बोलताय. मी सांगितलं ना, विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. येरू मने काष्टी पाशाने सकळ आहे वनमाळी जेते ते. माझा देव नाही अशी जागा नाही बाबा. खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. सगळ्यांना कथाभाग माहित आहे. भगवंतानं त्याच्यातून नरसिंह अवतार घेतला आणि त्या हिरण्यकश्यपूला खाली पाडलं. हिरण्यकश्यपू पडल्यानंतर देवाला म्हणे तुम्ही मला मारू शकत नाही. भगवंताला म्हटले तुम्ही मला मारू शकत नाही. थोडा आवाज द्या. तुम्ही मला मारू शकत नाही. म्हणे का. मी वरदान मिळवलेलं आहे. काय वरदान आहे. आकाशात मरण नाही, जमिनीवर मरण नाही, घरात मरण नाही, दारात मरण नाही, दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, पशुकडून मरण नाही, मानवाकडून मरण नाही, अस्त्राने मरण नाही, शस्त्राने मरण नाही, सजीवाकडून मरण नाही, निर्जीवाकडून मरण नाही, दिवसा मरण नाही, रात्री नाही, 12 महिन्यात कोणत्या महिन्यात मरण नाही, ब्रह्मदेवानं बनवल्यापैकी मला कुणाकडूनच मरण नाही. काय साधे वरदान होते. आता हे वरदान एकीकड आणि आपले कोरोनाच्या 3 लसा कुठं बसतात याच्यात पहा. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. आता हे वरदान एक साईडला ठेवा ना, आपल्या 3 लसा याच्यात बांधा कुठं बसतात. माझा ऍक्सिडेंट झाला. एक म्हणे ती एअरबॅगची गाडी पाहिजे हो. हे बघा जगाच्या पाठीवर जगण्याची एअरबॅगच तयार झाली नाही अजून. पुन्हा एकदा आहे, जगाच्या पाठीवर जगण्याची एअरबॅग अजून तयार झालेली नाहीये. एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाल्यावर लोक म्हणतात अहो त्यांची गाडी एअरबॅग नव्हत्या का तिला. दुसरा म्हणता अहो ती गाडी म्हणजे कोटी रुपयाचे 8 एअरबॅग आहे तिला. मग ते मेले कस काय. लघवील उतरले होते आणि गाडीने उडवलं. कळलं तुम्हाला माझं बोलणं. लघवीला उतरले होते आणि गाडीने उडवलं. एअरबॅगचा त्याचा संबंध झाला नाही. जगण्याची एअरबॅग अजून तयार झालेली नाही. लक्ष देऊ नाही का. बघा किती वरदान होते. म्हणजे काय वरदान आहे तुझं बोल. मला आकाशात मरण नाही, जमिनीवर मरण नाही. भगवंत म्हणले तू आकाशातही नाही, जमिनीवर नाही, माझ्या मांडीवर आहे, पुढे बोल. म्हणले घरात मरण नाही, दारात नाही. म्हणे तू घरातही नाही, दारात नाही, मी तुला चौकटीवर घेतलंय. उमरा किंवा चौकट हा स्पेशल शब्द आहे. चौकटीच्या आतमधले असतं ते घर आणि चौकटीच्या बाहेर असतं ते दार. चौकट किंवा उमरा हा स्पेशल शब्द आहे. म्हणे तू घरातही नाही, दारातही नाही, चल पुढे बोल. म्हणे मला दिवसा मरण नाही, मला रात्री मरण नाही. भगवंत म्हणले आता दिवसही नाही आणि आता रात्र नाही, आता सायंकाळची वेळ आहे. सायंकाळची वेळ कळते ना, संध्येची. कळली तुम्हाला आता. यांच्या संध्येची बरं का, लक्ष देऊ नाही का. सायंकाळची वेळ आहे. आता बोल काय वरदान आहे. पशुकडून मरण नाही, मानवाकडून नाही. म्हणले मी तुला पशु दिसतो का मानव. अरे पशु म्हणावं तर धड माणसाचं आहे, मानव म्हणावं तर शिर सिंहाचं आहे. नर आणि सिंह. आणखी काय वरदान आहे बोल. म्हणे मला अस्त्राने मरण नाही, मला शस्त्राने मरण नाही. भगवंत म्हणले तुला मारायला AK-47 रायफल गन मी काहीच आणलेलं नाही. माझ्या लांब लांब नखानं मी तुला मारणार आहे. याला शस्त्र म्हणता येणार नाही ना अस्त्र म्हणता येणार नाही.
म्हणे सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही. नखाला सजीव म्हणता का निर्जीव? बोला. नख सजीव का निर्जीव? हा, अरे सजीव म्हणावं तर कापल्यावर रक्त येत नाही, आणि निर्जीव म्हणावं तर वाढतं. सजीवही नाही, निर्जीवही नाही. खरं आणि खोटं याच्यामध्ये एक असतं, त्याचं नाव आहे अनिर्वचनीय. त्याचं नाव आहे अनिर्वचनीय. माणसाला वाटतं एक तर खरं असन, नाही तर खोटं असन. नाही 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 नाही, वेदांतात अजून एक खरं खोट्याच्या मध्ये जे असतं त्याला अनिर्वचनीय म्हणतात. तसं हे लक्षात ठेवा. हे सजीवही नाही आणि निर्जीवही नाही. म्हणजे आणखी एक वरदान आहे. काय? ब्रह्मदेवानं बनवल्यापैकी मला कुणाकडूनच मरण नाही. येड्या म्हणे तो या ब्रह्मदेवाला मी बनवलं. माझ्या नाभीतून कमळ निघालं आणि त्याच्यातून ब्रह्मदेव जन्माला आले. मला बनवणारा ब्रह्मदेव नाही, मी ब्रह्मदेवाला बनवलेलं आहे. चल पुढे बोल. म्हणे आणखी एक वरदान आहे आता शेवटचं. कोणतं? 12 महिन्यात मला कोणत्या महिन्यात मरण नाही. अरे म्हणे तुझ्यासाठी स्पेशल 13वा महिना काढला. कोणता? अधिक मास. अधिक म्हणजे जास्तीचा, मास म्हणजे महिना. दुष्काळात जमला आता. हा, कसं आप्पा म्हणन तसं विठाला. बरोबर आहे ना? 13वा महिना. आता काय वरदान आहे तुझं? बोल. म्हणे आता काय वरदान राहिलेलं आहे? भगवंतानं त्याचा वध केला. कथा भाग मोठा आहे. सर्व वरांचं रक्षण करून देवाने त्याला मारलं बरं का. ऐका. आणि मग भगवंताचा राग शांत होत नव्हता. काही केल्याचा देवाचा राग शांत होईना. अनेक पर्याय केले. लक्ष्मीला घेऊन आले. म्हणले बा किती माणूस जरी असला कसा तरी, कळलं तुम्हाला आता आहे का नाही? हा, बायको पुढं माणसाचं काही चालत नाही बा असं. चला लक्ष्मीला घेऊन येऊ. भगवंतानं लक्ष्मीलाही काही मोजलं नाही. रागाला भगवंताचा राग शांत झाला नाही. अरे म्हणले आपण वेडी माणसं आहे. आपण देवाचा राग शांत करायला वेगळे वेगळे पर्याय करतोय, पण ज्याच्यासाठी देव आला त्यालाच पाठवत नाही आपण. त्यालाच पाठवू ना. मग प्रल्हादाला पाठवलं आणि भगवंताने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या जिभेने चाटायला सुरुवात केली. भगवंतानं प्रल्हादाचे लाड केले आणि प्रल्हादाला विचारलं, प्रल्हाद किती कष्ट सहन केलेस माझ्यासाठी? आपल्याला कथा भाग माहिती आहे. एवढे कष्ट माझ्यासाठी सहन केलेस तरी तू माझं भजन बंद केलं नाही. पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठवी. त्या अशा प्रकारे माझं भजन बंद केलं नाही. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. काय पाहिजे तुला माग? काय नाही म्हणे थोडासा आवाज वाढवा. हा, ते मला पाहिजे, प्रल्हादाला नाही पाहिजे. विठाला विठाला. काय पाहिजे तुला माग? प्रल्हादानं सांगितलं, देवा तुम्ही जगात सर्वात जास्त प्रेम कोणावर करता? माझ्या भक्तावर. तदनंतर आणि लक्ष्मीवर. मग माझ्या तुमचं जर तुमच्या भक्तावर प्रेम असेल तर मला अजून काय मागायचंय? मी तुमच्या मांडीवर आहे देवा. ही मांडी चांगल्या चांगल्याला मिळाली नाही, मी तुमच्या मांडीवर आहे, मला अजून काय पाहिजे? अरे माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी माग. मार्मिक लोकांना कळेल, जाणकार लोकांना कळेल. माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी माग. प्रल्हाद म्हणे, देवा तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला, माझ्यासारख्या भक्ताला कशाचं तरी आमिष दाखवून नरकात ढकलणं शोभत नाही. तुम्ही मोठी माणसं आहात देवा, असं नरकात लोटणं मला शोभतंय का तुम्हाला? भगवंत म्हणले, प्रल्हाद अरे मी जगाचा मालक आहे. म्हणजे मी कुठे नाही म्हणतो. अरे जगाचा मालक तुला माग म्हणतोय. हा देवा, मला त्याचंच तर आश्चर्य वाटतंय की तुम्ही असे वागू कसे शकता. अरे मी तुला माग म्हणतोय, काहीतरी माग. तुझी इच्छा नाही ना? म्हटले नाही. बरं माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी माग. ठीक आहे देवा, मागाल ते द्याल का? मागशील ते द्यायला तयार आहे, तू माग तर. भगवंताला प्रल्हाद काय म्हणतात ऐका, देवा मागितलं ते द्यावं लागेल. अरे तू मागशील ते द्यायला तयार आहे, तू माग तर. प्रल्हादानं काय मागितलं आहे? प्रल्हाद म्हणे, देवा तुम्हाला जर मला काही द्यायची इच्छा असेल तर याच्यानंतर माझ्या आयुष्यात कधी मागण्याची इच्छाच उत्पन्न नाही झाली पाहिजे, हे तुम्ही मला द्या. ही आमच्या वडिलाची परंपरा आहे. काही मागणे हे आम्हा आणूच, ही आमची परंपरा आहे देवा. मग आमच्या परंपरेत मागणं नाही आहे. मग कितीतरी अभंग गाथ्यात मागणीपर प्रकरणात आहेत. याचा संदर्भ कसा लावायचा? अहो मागणीपर हे स्पेशल प्रकरणच आहे ना. मग हे सामान्य माणसानं मागणं खरं धरायचं का न मागणं खरं धरायचं? महाराज म्हणले, ऐकायच्यातला काही शब्द महत्वाचा आहे. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे?
अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय? कर्तव्य आहे. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार? याच्यापेक्षा पुढचं बोलू. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. पटलं त्यांना? म्हणजे या दुःखानं त्या दुःखी आहेत असं ते सिद्ध झालं आता. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? पण आपल्या संसारात असं नाही. आपल्या संसारात नवीन नवीन मजा असते. नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्ष दीड वर्ष. दीड वर्षात एखादा माधव बाबा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि शारदा नगरनं ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन नवरा बायको रस्त्यानं चालले तरी हाताला हात धरून चालतात. किती दिवस? 2-3 महिने. 2-3 महिन्यात तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागं. ती म्हणते आहो, हा म्हणतो बोंबलू नको, चाल. हे घडतं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. एक म्हातारा म्हातारी अशी बाजारातून हाताला हात धरून चालले. त्यांच्या वयाचा एक मित्र त्यांच्याकडे आला. काय प्रेम आहे हो म्हणे तुमच्या नवरा बायकोचं? म्हणे कसं काय? एवढे वर्ष लग्नाला झाले तरी तुम्ही दोघं बाजारातून चालताना हाताला हात धरून चालता. काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम असलं पाहिजे? ते म्हातारं म्हणे प्रेम फ्रेम काय नाही, हात सोडला की दुकानात घुसती म्हणून धरून ठेवलंय. तू समजतो असं काही नाही. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. बरोबर आहे ना? महाराज म्हणले बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे का अनुचित आहे? बोला. उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे. पण पेरणीच्या टायमाला एकदानी मागणं नाही का? वल्ल्या फोकाना नाही पाहिजे. मग पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावे लागतात. एखादा बियाची व्यवस्था करावी लागते. शेतकऱ्याची परिस्थिती आहे. केव्हा काय मागावं हे महत्वाचं आहे ना. साडी मागणं उचित आहे. पेरणीला सोनं मागणं अनुचित आहे. काही गोष्टी मागणं उचित असतात, काही अनुचित. पावसाळ्याचे दिवस होते. आता म्हणायला जमत नाही पावसाळ्याचे दिवस कोणते आणि उन्हाळ्याचे कोणते. बरोबर आहे ना? पावसाळ्याचे दिवस कोणते आणि उन्हाळ्याचे कोणत्याच म्हाताऱ्या माणसानं म्हणायचं नाही आता आमच्या काळात लय पाऊस पडायचा. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या मग आता. विठाला विठाला. पावसाळ्याचे दिवस होते. एक बाई स्टेशनरी, थोडा गेन वाढवा, स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे आहे ना ताई. ते म्हणे दाखवा. लक्ष द्या माझ्याकडे. दाखवा. दुकानदाराने दाखवली. म्हणे केवढ्याची आहे? दुकानदार म्हणे 100 रुपयाची. ती बाई म्हणे 100 रुपयाची? दुकानदार म्हणे ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का? मी 100 सांगितले, तुम्ही मागू शकता. त्या बाईनं सांगितलं 50 रुपयाला द्या. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात बरं का. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस ह्या माय मावल्याच करू शकतात. माणसात एवढी डेअरिंग नाही बरं का. नवरा सोबत असतो तो म्हणतो अरे त्याने 100 म्हणले तू 70 तर म्हण. ती म्हणते तुम्ही मुके मारा, तुम्ही अशानच घर मातीत घातलं. मी पहा आता कशी घेऊन दाखवते. ते लांब उभं राहत म्हणतंय पैसे द्यायच्या टायमाला मल बोलवून ते पायात बस काय करायचं. ते लांब उभं राहत. भाव कराव बायांनीच महाराज. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस ह्याच करू शकतात. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाहीत. नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता. तो म्हणला असता ताई मला 200 किलोमीटर यायचं. महाराज येतानी तर उतारायचे बरं, काहून असे करायला? तेल तरी लागायला का तुम्हाला? 5 जेवण खाऊन 500 उरले असते त्याला बरं का. पण ते बरं झालं माणसाकडे असल्यामुळं मोकळ्या मनात गाड्या घोड्या फिरवता येतात. ते बायाकडे नाही. बरं आहे बुवा ते, आहे का नाही? ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, एवढी काही कमाई असते का? हे बघा ज्या भावात मला आली त्या भावात तुम्हाला देतोय, 80 रुपये द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्यावरच यायची. 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई सकाळी सकाळी आला, तुम्हाला माघारी लावणं बरोबर नाही. बोहणी आहे माझी. हे बघा आता तुम्ही थोडी झळ खा, मी थोडी झळ खातो. 80 रुपये राहू द्या पण तुमचे 40 राहू द्या. 50 रुपये पहिल्यांदा जो शब्द टाकला तो द्या आणि घेऊन जा. तिला वाटलं कमी व्हायला लागले आता. ती म्हणे आता 25ला द्या, लास्ट आणि बेस्ट.
आता काहीच बोल नका लगे, आता 25ला द्या ना, आता जाऊच द्या लगे, आता आहे का नाही, 25ला द्या. दुकानदाराला राग आला म्हणे, ताई मग 25 तरी कशाला देता, फुकटच न्या ना. मग 2 द्या म्हणे. जागे आहे ना तुम्ही. आता हे मागणं उचित आहे का? महाराज म्हणले हे मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. महाराज म्हणले उचित काय आणि अनुचित काय एका एका वाक्यात सांगतो. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. ची सेवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा मागणे दे मागू देवा करू भक्ती त्याची सेवा भक्ती त्याची सेवा करू भक्ती मागणे ते मागू देवा करू भक्ती त्याची सेवा. काय मागायचंय? तुझी भक्ती करायला मिळावी, सेवा करायला मिळावी. याच्यापेक्षा दुसरा आम्हाला काय मागायचं आहे का? देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं, आणि देवाकडे जाऊन देव सोडून बाकीचं मागणं म्हणजे अनुचित मागणं. म्हणून देवा आम्हाला उचित अनुचित काय ते कळत नाही. मग तू काय कर, करो निबुची घाली हृदयात. डायरेक्ट देवावर सोडून द्या. बरं, देवा आम्हाला उचित अनुचित कळत नाही, आम्ही सामान्य माणसं आहे, पण तू देव आहे ना. मग काय कर, करुनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करून यास. उचित ते करा भाव जाणून खरा. आम्हाला उचित अनुचित कळत नाही, पण आमच्या अंतकरणातला भाव जाण आणि आमच्यासाठी उचित असेल ते कर. मग अरे भाव पण नाही आमच्या अंतकरणात. चला याच्या पुढचं सांगतो. कोणी म्हणाल भाव नाही आमच्या अंतकरणात, मग असो नसो भाव आलो तुझी ठाया. कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरी राया. आमच्या अंतकरणात भाव असो नाही तर नसो. काही लोक म्हणतात कशाचा परमार्थ हो, नाटकं करतात ही लोक, त्याला बी परवानगी आमच्याकडे. कोणी म्हणतात नाटकं करतात हे माणसं. आमच्या अंतकरणात भाव नाही ना, त्याच्यासाठी आहे असो नसो भाव आलो तुझी ठाया. कृपा दृष्टी पाहे मजगड पंढरी राया. तुझे दास्य करू आणि का मागो खावया. दिग्ग झाले जिने माझे पंढरी राया. दास्यत्व तुझं करायचं आणि खायला दुसऱ्याला मागायचं आहे, जमणार नाही. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. तुझ्या नावा तुका म्हणे घालू तयावरी. भाऊ हा संसार
देवा पायी तुझ्याकडे आलेलो आहे ना देवा, मग तू आमच्यासाठी उचित काय आहे ते कर. मग काय तुला द्यायचं असेल तर हेच दे. काय तुझा वेस हो रण भावा तुझा वेस असेल तर हेच दान. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते बरं का. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. सुंदर ते ध्यान बोला उभे विटेवरी करकटेवरी तुळशी हार गळा आवडे निरंतर हे ध्यान. बस तुझे अनेक ध्यान आहे ते आमच्या ध्यानात पण नाही. तुझे अनेक ध्यान आहे ते आमच्या ध्यानात पण नाही. हेची ध्यान बस हे ध्यान आम्हाला आवडत. च म्हणले की पर्याय संपले. आता आज तसं पाहिलं तर कीर्तन नानांचं होत आहे का. तुम्ही मला पत्रिका पाठवली त्याच्यावर माझं नाव होतं.